स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आपण आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवरात्रीचे 9 दिवसाचे विविध रंगांबद्दल माहिती जाणून घेतली। आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपल्या 22 तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे। मोठ्या उत्साहाने आनंदाने आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांना अतिशय विविध प्रकारच्या पूजा विधी करून घटस्थापना करून देवीची भावभक्तीने आपण पूजा आराधना करणार आहोत। हे 9 दिवस मित्रांनो खूप विशेष मानले जातात। या 9 दिवसांमध्ये देवी साक्षात पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना दर्शन देते असं म्हणतात। तर या 9 दिवसांमध्ये देवीची प्रभावी सेवा कशी करावी याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण दुर्गा सप्तशती पाठ याबद्दल सर्वजणांना माहितीच असेल। दुर्गा सप्तशती पाठ हा अतिशय खूप प्रभावशाली एक माध्यम आहे सेवेचा, ज्याच्या माध्यमातून ज्याचे पारायण आपण केल्यानंतर आपल्याला नवचंडी यज्ञाचा पुण्यफळ प्राप्त होत असते। तर प्रत्येक जणाला शक्य होत नाही या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत ते दिवसांमध्ये आपल्याला हे 14 पाठ करणं शक्य नाही होणार। तर आपण प्रत्येक दिवशी 2-2 पाठ जर केले तर 7 दिवसामध्ये आपले हे 14 पाठ जे आहेत ते पूर्णत्वाला जातील। पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वेळात वेळ काढून आणि अगदी नियमबद्ध पद्धतीने आपल्याला पार पाडाव्या लागतात। देवीची प्रभावशाली जी सेवा आपल्याला करायची आहे त्या सेवेच्या माध्यमातून आपण देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो। जर आपण देवीचे या नवरात्रीचे 9 दिवस जर बघितले, त्यामध्ये प्रथम दिवस जो असतो प्रतिपदा ज्याला म्हणतो, ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी देवी शैलपुत्री या देवीची उपासना केली जाते। त्या उपासनेमध्ये विविध पूजांचा समावेश असतो। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि तुम्हाला काही प्रश्न असतील नवरात्रीच्या 9 दिवसांमधील काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ। आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।